नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. सकाळचे 8 वाजतायत आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. या बुलेटिनमध्ये आपण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याची बातमी वेगवान स्वरूपात पाहणार आहोत. बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये. देशभरात सर्वत्र ईदचा उत्साह आहे. मुंबईतल्या माहीममधल्या दर्ग्यामध्ये मुस्लिम बांधवांकडून नमाज पठण करण्यात आलं आणि यावेळी ईद निमित्तानं एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. रमजान ईद निमित्तानं भुसावळ शहरात बाजारपेठ सजली आहे. शेवया, कपडे, दागिने खरेदीसाठी मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती. अगदी पहाटे 3 वाजेपर्यंत शहरातील दुकानं खुली होती. छत्रपती संभाजीनगरमध्ये ईद निमित्तानं बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली आहे. ईदच्या दिवशी सुगंधी अत्तर लावण्याची प्रथा मुस्लिम बांधवांमध्ये आणि त्यामुळे अत्तर बाजारपेठेत विकत घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. ठाण्यात इंदिरानगर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या रोजा इफ्तार पार्टीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. 3.5 मुहूर्तांपैकी असलेली अक्षय तृतीय निमित्तानं होणारी सोनं खरेदी लक्षात घेता सुवर्ण बाजार हा मुहूर्त साधण्याच्या तयारीत आहे. मंदीच्या सावटाखाली असलेला सुवर्ण बाजार सुद्धा आता सज्ज झालाय. अक्षय तृतीयेचा हा मुहूर्त साधण्यासाठी सराफा बाजारात अलंकारांच्या आकर्षक आणि वैविध्यपूर्ण शृंखलांनी दुकानं सजली आहेत. अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करण्याची प्रथा असून यावर्षी सोन्याचे दर 6,000 प्रति ग्रामच्या वर गेलेले आहेत आणि त्यामुळे सध्या सराफा बाजारपेठेत शुकशुकाट दिसतोय. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागेवरती 900 खाटांचं मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभारलं जाणार आहे. या रुग्णालयाचं भूमिपूजन अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे. उद्या रविवारी रेल्वेच्या 3ही मार्गांवरती मेगा ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल. डिलाईन रोडवरच्या एसटी थांब्यावरती एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. कारण अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आज थांब्यावरून कोल्हापूरसाठी 15 एसटी गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय. पर्यावरण रक्षणासाठी बेस्टमध्ये 100% इलेक्ट्रिक बसेस आणण्याच्या धोरणाला हरताळ फासण्यात आलाय. बेस्ट प्रशासनानं पुन्हा एकदा डिझेलवरती चालणाऱ्या गाड्या आणण्याचा निर्णय घेतलाय आणि या डिझेलवरील 150 एसी बसेस घेण्यात येणार असून यासाठी बेस्ट प्रशासनानं निविदा मागवल्या आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि महामुंबई मेट्रो संचालन मंडळानं दहिसर ते गुंदिवली मेट्रो 7 मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बेस्टच्या माध्यमातून मोठा दिलासा दिलाय. बेस्टनं नुकतीच गुंदिवली मेट्रो स्थानक ते वांद्रे कुर्ला संकुल अशी प्रीमियम वातानुकूलित बस सेवा सुरू केली आहे आणि या सेवेमुळे अंधेरीवरून वांद्रे कुर्ला संकुलात जाणं येणं मेट्रो प्रवाशांसाठी सोयीचं झालंय. मुंबई मेट्रो मार्गावरती आता दर 7.5 मिनिटांनी मेट्रो धावणार आहे. अंधेरी डीएन नगर ते गुंदवली मार्गावरील दैनंदिन प्रवाशांची संख्या लाखोंच्या घरात गेली आहे आणि म्हणूनच सोमवारपासून 8 जादा फेऱ्या चालवल्या जाणार असल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. राज्यामध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय. विदर्भासह पुढील 5 दिवस पुण्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. पावसाच्या धास्तीनं बळीराजा हवालदिल झालाय. यवतमाळ शहरासह जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं विजेच्या विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. जवळपास 1 तास वादळी वाऱ्यासह पाऊस आला. यात काही झाडं उन्मळून पडले तर काही घरावरचे टिनाचे पत्रे उडाले. त्यामुळे मोठं नुकसान झालंय. वाशिम जिल्ह्यातील गोभडी, भापूर, लेहणीसह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पाऊस झाल्यानं सोलर पंपांचं नुकसान झालंय आणि लाखो रुपयांची सोलर पॅनल उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. बीड शहरासह जिल्ह्यातील शेकडो गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या माजलगाव धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आलाय. धरणावरील तांत्रिक स्टाफ आणि इतर कर्मचाऱ्यांची अनेक पदं रिक्त आहेत. अनेक वेळा प्रशासनाला कळवून सुद्धा पदभरती होत नसल्यानं कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. वाढत्या उन्हाबरोबरच पाण्याची मागणी सुद्धा वाढली आणि त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. पिण्याच्या पाण्याचा अपव्यय केल्यास नळजोड तोडण्याचा इशारा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं दिलाय. सोलापुरात देखील पाणी प्रश्न तीव्र झालाय. महानगरपालिकेविरोधात प्रणिती शिंदेच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. सोलापूरकरांना 6 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होतोय आणि त्यातच गढूळ पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झालाय.
जळगाव खानदेशात केळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. केळीची प्रति क्विंटल 900 ते 1000 रुपयांना विक्री होत असल्यानं शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च सुद्धा निघत नाहीये. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून शेतकऱ्यांपुढे मोठं संकट उभं ठाकलंय. गोंदिया शहराला लागूनच असलेल्या राईस मिलमुळे गेल्या अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी राहणारे नागरिक त्रासलेत. राईस मिलमुळे होणारं प्रदूषण वाढलं असून याबाबत स्थानिकांनी प्रशासनाला वारंवार निवेदनं सुद्धा दिली. मात्र आजपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला. धुळे जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भांबरे यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. ज्ञानेश्वर भांबरे हे शिंदखेडा तालुक्यातील भाजपचे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. मात्र जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता असताना देखील गेल्या 3 वर्षांपासून विकास कामं पूर्ण होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. आरटीई अंतर्गत 25% राखीव जागांवरती विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र खासगी विना अनुदानित इंग्रजी शाळांना देण्यात येणारं 1800 कोटी रुपये राज्य सरकारनं थकवले आणि त्यामुळे हा निधी न मिळाल्यास आरटीई प्रवेश रोखण्याचा पवित्रा काही शाळांनी घेतलाय. राज्यामध्ये गेल्या 24 तासात 993 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 5 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय तर 5970 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाची वाढती प्रकरणं पाहता केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी 8 राज्यांना पत्र लिहिलंय. वर्धा जिल्ह्यामध्ये 212 कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 18 वरती जाऊन पोहोचलाय. त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 60 वरती जाऊन पोहोचली आहे. पुण्यामध्ये उन्हाच्या वाढत्या चटक्यामुळे अंगणवाडीतील मुलांना लवकर घरी सोडण्याचे आदेश जिल्हा परिषदेने दिलेत. जिल्ह्यातील अंगणवाडीतील मुलांना दुपारी 12:30 ऐवजी 11:30 वाजता पालकांकडे सुपूर्द करण्याबाबत सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले. खासदार संजय राऊत हे जळगाव जिल्हा दौऱ्यावरती आहेत. संजय राऊत जळगावात दाखल होताच कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं. रविवारी उद्या उद्धव ठाकरे यांची पाचोरा इथे सभा होणार आहे आणि या सभेच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत जळगावात दाखल झाले. उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वीच जळगावातलं राजकीय वातावरण तापलंय. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत जळगावात आल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यामुळे शहरात तणावाचं वातावरण होतं. पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बॅनरबाजी दिसतेय. अजितदादा हे जनतेच्या मनातले सीएम अशा आशयाचा मजकूर असलेले बॅनर लावण्यात आलेत. शुक्रवारी एका कार्यक्रमात अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यानंतर लगेचच हे बॅनर लागले. रत्नागिरीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा 6 मे रोजी होणार आहे. प्रमोद महाजन क्रीडा संकुलात ही सभा होईल आणि सभेच्या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. बीडमधल्या प्रतिष्ठेत समजली जाणारी परळी बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी फोडलाय. ज्योतिर्लिंग प्रभू वैजनाथ दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात झाली आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये बाजार समिती निवडणुकीत चुरस पाहायला मिळते. शिवसेनेनं पुन्हा एकदा ठाकरे गटाला धक्का दिलाय. नंदनवर इथे पुणे जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांनी शिवसेनेत प्रवेश केला. राज्यामध्ये नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर राज्य शासन आणि केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना मदत दिली जाते. मात्र विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांची शेती अमरावतीतल्या कुऱ्हा या गावामध्ये, त्यामुळे त्यांना शासनाकडून शेतीचं नुकसान झाल्यानंतर नैसर्गिक आपत्ती अनुदान मिळत होतं. मात्र ते अनुदान मला देऊ नये अशा प्रकारचं पत्र आमदार श्रीकांत भारतीय यांनी अमरावती जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना दिलंय. बीडमधील शेकडो गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या माजलगाव धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आलाय. धरणावरील तांत्रिक स्टाफ आणि इतर कर्मचाऱ्यांची अनेक पदं रिक्त आहेत. त्यामुळे तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना अभियंत्यांची कामं करण्याची वेळ आली आहे. गेट चालू बंद करणं, सुरक्षा व्यवस्था इत्यादी कामं धरणावरील चौकीदाराची आहेत. मात्र ती कामं सुद्धा या कर्मचाऱ्यांना करावी लागत आहेत. संजय राऊतांना कंटाळून सगळेच पक्ष सोडतील अशी टीका शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केली. राऊतांनी शिवसेनेची वाट लावली, आता महाविकास आघाडीची पण वाट लावणार असं ते म्हणाले. विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या वावड्या असल्याचं मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केलं आणि महाविकास आघाडीचे नेते मात्र अजित पवारांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत असा देखील आरोप बावनकुळेंनी केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढले त्यावेळी राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाल्या. मात्र अजित पवारांना मुख्यमंत्री होता आलं नाही असा टोला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी लगावला. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. या राजकारणातल्या घटना आहेत
आणि भविष्यात तरी त्यांना 10-20 वर्षात बहुमत जर मिळालं तर अजित पवार मुख्यमंत्री होतील असं दानवे म्हणाले. भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा महामेळावा संपन्न झाला आणि यावेळी सर्वच्या सर्व जागा महाविकास आघाडी पॅनलच्या निवडून आणायच्या असा निर्धार राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी केला. तसंच मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले. मावळ बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दरम्यान भाजपच्या बाळा भेगडे यांनी वडगावच्या ग्रामदैवत पोटोबासमोर नारळ फोडत प्रचाराला सुरुवात केली. 18 जागांसाठी 40 उमेदवार रिंगणात आहेत. कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. पुण्यामध्ये का आयोजित केलेल्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलं. 2024ची वाट कशाला बघायची, आजच मुख्यमंत्रीपदावरती बसण्याची तयारी असल्याचं अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीपदावरती दावा कायम असल्याचं अजित पवार म्हणाले. एकनाथ शिंदे बंडखोरी करणार आहेत आणि याची कणकूण आम्हाला लागली होती, पण आमच्या हातामध्ये राज्य असूनही काही बाबी इतक्या व्यवस्थित घडल्या की आम्ही काहीच करू शकलो नाही. ठाण्यातले सगळे अधिकारी एकनाथ शिंदे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. शिंदे गटाच्या सगळ्या गाड्या पद्धतशीर बाहेर पडल्याचं अजित पवार म्हणाले. पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी करण्यात आली. अजितदादा हे तर जनतेच्या मनातले सीएम आहेत अशा आशयाचे बॅनर पुण्यात लागलेत. अजित पवार आणि मी परवाच एकत्र बसून जेवलो, ते एखाद्या स्वीट डिश प्रमाणे आहेत, गोड माणूस आहेत अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजितदादांचे गोडवे गायलेत. अजितदादा महाविकास आघाडीचे आधारस्तंभ आहेत असंही संजय राऊत म्हणाले. पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या एका माजी नगरसेवकांना दादा आम्ही तुमच्या सोबत आज, उद्या आणि सदैव अशा आशयाचे होर्डिंग्स लावलेत. विशेष म्हणजे या होर्डिंग्सवरती ना राष्ट्रवादी पक्षाचा उल्लेख आहे ना पक्षप्रमुख शरद पवार यांचा फोटो आहे. अजित पवारांनी पक्षप्रवेशाच्या विधानांना पूर्णविराम जरी दिला असला तरी सध्या या होर्डिंगची शहरामध्ये जोरदार चर्चा आहे. अजितदादांनी भूमिका स्पष्ट केली असली तरी देखील महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप होणार आहे. सध्या जी चर्चा सुरू आहे ते नक्की होणारच असा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री प्रकाश सोळुंखे यांनी केलाय. त्यांच्या या दाव्यानं पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पुन्हा एकदा संजय राऊतांवरती घणाघाती टीका केली. कोण संजय राऊत, मी कोणत्याही संजय राऊताला ओळखत नाही. संजय राऊत शिवसेना मातोश्री विषय संपलाय, महाराष्ट्रात त्यांची सत्ता आता पुन्हा येणं शक्य नाही अशा शब्दात राणेंनी उद्धव ठाकरे आणि राऊतांवरती प्रहार केला. शरद पवारांच्या सांगण्यावरून संजय राऊतांनी शिवसेना फोडल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केलाय. महाविकास आघाडी चुकीच्या पद्धतीनं तयार झाल्याचा घणाघात सुद्धा त्यांनी केला. शिवसेनेतले 40 आमदार संजय राऊत यांना कंटाळून बाहेर पडले आणि आता अजित पवार सुद्धा संजय राऊत यांच्यामुळेच महाविकास आघाडी सोडून जातील असा दावा भाजप खासदार अनिल बोंडेंनी केलाय. राऊतांनी शरद पवारांनी जसं सांगितलं तसं काम करत शिवसेना फोडल्याचा आरोप त्यांनी केला. गोंदिया जिल्ह्यातील देवरी कृषी उत्पन्न बाजार समितीवरती भाजपनं आपला झेंडा फडकावलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांची निवडणूक रिंगणातून माघार झाल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाली. जळगावात 121 इलेक्ट्रिक बस गाड्यांना शासनाची मान्यता मिळाली आणि त्या लवकरच जिल्ह्यातल्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. जळगावसह पाचोरा, चोपडा आणि मुक्ताईनगर इथे चार्जिंग केंद्र उभारण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेत. अक्षय तृतीयेला वाहन खरेदीला अनेक जण प्राधान्य देतात. यंदा वाहन खरेदीदारांसाठी विविध प्रकारच्या आकर्षक ऑफर्स देऊ करण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका वकिलाच्या पत्नीला लोखंडी रॉडनं मारहाण करण्यात आली. भीमनगर भावसईनपुरा भागामध्ये ही घटना घडली. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल झालाय. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पैठण तालुक्यात भीषण अपघात झालाय. भरधाव वाहनानं दुचाकीला धडक दिल्याने यात एकाचा मृत्यू झाला. दौंड शहरात बेशिस्त वाहन चालकांवरती पोलिसांनी कारवाई केली. पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी रस्त्यावरती उतरून कारवाईचा धडाका सुरू केलाय. यावेळी नियम मोडणाऱ्यांकडून दंडही वसूल करण्यात आला. सोशल मीडियाद्वारे ऑनलाईन गंडा घालणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनी राजस्थानातून अटक केली आहे. या आरोपींनी 4 लाखांहून अधिक किमतीची फसवणूक केली असून 4ही आरोपींना चुनाभट्टी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मनमाडमध्ये भरधाव वेगानं जाणाऱ्या दुचाकीनं दिलेल्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झालाय. मनमाड चांदवड मार्गावरची ही घटना आहे. या अपघातात दुचाकीवरील एका चिमुरडीसह 3 जण गंभीर जखमी झाले. त्यांना नमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलंय.
मुंबईतील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. यावेळी भोजपुरी अभिनेत्रीला अटक करण्यात आली. आरे कॉलनी परिसरातील रॉयल पाम हॉटेलवरती पोलिसांनी धाड टाकली आणि यावेळी 3 मॉडेल्सची सुटका करण्यात आली. ठाणे परिवहन उपक्रमाच्या ताफ्यातील एसी बसगाड्यांचं तिकीट दर कमी करण्यासंबंधी प्रस्ताव देण्यात आला होता. परिवहन समितीनं दिलेल्या प्रस्तावाला प्रादेशिक परिवहन विभागानं मंजुरी दिली. त्यामुळे आजपासून वातानुकूलित बसचे तिकीट दर निम्मे होणार असल्यानं त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे. जळगावच्या जामनेरमधील पाळधी शिवारात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. पावसामुळे गहू, हरभरा, मक्यासह काढणीला आलेली पिकं जमीनदोस्त झाली आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. दरम्यान तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाते. बुलडाणा तालुक्यातील धाड इथे कार आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. ही घटना छत्रपती संभाजीनगर रोडवरती घडली असून या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झालाय. अंबरनाथमधील आयडीबीआय बँकेची 63 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. गृहकर्ज घेण्याच्या नावाखाली बनावट कागदपत्र सादर करून 7 ते 8 जणांच्या टोळीनं 63 लाखांची बँकेची फसवणूक केली. मात्र पोलिसांनी 40 दिवसात 7 जणांना अटक केली. बोरिवली पोलिसांच्या एटीसी युनिटने 1,20,000 रुपये किमतीच्या चरससह एका आरोपीला रंगेहात अटक केली आहे. आरोपींकडून 60 ग्रॅम चरस जप्त करण्यात आलं असून तो कांदिवलीचा रहिवासी आहे. तो मनालीहून चरस आणून आसपासच्या भागामध्ये विकायचा. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. ठाणे शहरामध्ये अग्निशमन दलाची 618 पदं रिक्त असून सुमारे 25 लाख लोकांची सुरक्षा केवळ 164 फायरमनच्या खांद्यावरती आहे. 5 मजली इमारतीला लागलेल्या आगीत या आगीनंतर आता महानगरपालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. महानगरपालिका प्रशासन लवकरच भरती करणार असल्याचा दावा करते. खारघरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 14 जणांचा मृत्यू झाला होता. मुख्यमंत्री सहायता निधीतून या 14 जणांच्या कुटुंबियांना तत्काळ प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. ही मदत संबंधित कुटुंबियांच्या खात्यावरती जमा झाली आहे. गुजरातकडून मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावरती मनोर इथे 8 दिवसांपासून नाकाबंदी केल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. अवजड वाहनांची तपासणी करूनच वाहतूक मुंबई ठाण्याकडे सोडली जात असल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. तर वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी दुचाकी चालकांची लोखंडी पाईपमधून जीवघेणी कसरत कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कल्याणशिळी रोडवरचा हा व्हिडिओ असल्याची माहिती मिळाली आहे. येऊरमध्ये रेल्वेच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झालाय. नर जातीचा हा बिबट्या 3 ते 4 वर्ष वयाचा असल्याची माहिती मिळाली आहे. जुन्नरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान थेट स्टेजवरती बैलगाडा आणला गेला आणि यावेळी पाटलांचा बैलगाडा हे गाणं लावताच उपस्थितांनी जल्लोष करत ठेका धरला. यावेळी काही हुल्लड बाजांना आवरणं पोलिसांना कठीण झालं. अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगडावरती रॅपलिंगचा थरार पाहायला मिळाला. मुंबईतील 25 ट्रेकर्सने 1800 फूट खोल अशा कोकण कड्यावरती चित्तथरारक रॅपलिंग केलं. यात महिलांचा देखील विशेष सहभाग होता.